जय भीम न्यूज़ में सृष्टि असाटे आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। वसुधा सामाजिक उत्थान वनीकरण एवं वृक्षारोपण संस्था वाफेगर में अनधिकृत निर्माणों में बाधा डालने के साथ साथ पशु तालाबों तक जाने वाली सड़कों, पशुओं के खड़े रहने के लिए जगह तथा गांव नकाशे पर होने वाली मानचित्रों पर कब्जा करने के गंभीर आरोप लगाते हुए संस्था के खिलाफ आक्रामक हुए वाफेगर विडसई के ग्रामीणों ने 7 फरवरी से पाली तहसील कार्यालय के सामने अनशन शुरू कर दिया। अनशन के 6वें दिन भी प्रशासन समझौता नहीं कर पाने की वजह से भूख हड़ताल अभी भी जारी है। अद्यापर्यंत वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेच्या विरोधात आम्ही बरीच उपोषण आंदोलनं केली। त्या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलेली आहे। आम्ही दिनांक 7 तारखेला इथे आमरण उपोषणात बसलेलो आहोत। आज जवळजवळ 6वा दिवस आहे। अद्यापर्यंत प्रशासनाने कुठलीच दखल न घेता जे बांधकाम ऑगस्ट महिन्यामध्ये तोडलेलं होतं तेच बांधकाम आज तिथे 2-2, 3-3 स्लॅब पडतायत। मग असं प्रशासन आता धीम्म गतीने काम का करत आहे? कुठल्याही प्रकारची आम्हाला ठोस भूमिका पण सांगत नाही, कुठल्याही प्रकारचं आश्वासन देत नाही। आज 6वा दिवस आहे। याची आम्हाला वाटते की शासनाने दखल घ्यावी। आणि एकूणच जे पानवटे आहेत किंवा गुरांच्या उभे राहण्याच्या जागा आहेत त्या संदर्भात काय भूमिका आहे? त्या संदर्भात त्याची 7 तारखेला तलाठी सजा उद्दर आणि सर्कल सरनाईकांना यांनी जाऊन स्थळपाहणी केली। ते गवंड सातबाऱ्यावर वगैरे आहेत ते खुल्ले करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं। अद्यापर्यंत त्या गवंडसुद्धा त्याबद्दलसुद्धा कुठलीही अजून ठोस भूमिका आम्हाला कुठल्याही पद्धतीत म्हणजे आम्हाला एक म्हणजे निर्णय दिलेला नाही। प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याबरोबर समेत आपली बैठक झाली काल। किती वेळ बैठक झाली? बैठकीत काय ठरलं आणि जे ठरलं ते कृतीत आणलंय असं वाटतंय का? अद्यापर्यंत तर कुठलीच भूमिका आणि प्रांत साहेबांनी दिलेल्या म्हणजे निर्णयावरती अद्यापर्यंत मान्य तहसीलदार साहेबांनी सुद्धा अजून कुठलीही भूमिका घेतलेली नाही। स्वतः प्रांत साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं की जर का ते मागच्या वेळेस ऑगस्ट महिन्यात ते बांधकाम तू पाडलेलं आहेस तर आत्तासुद्धा म्हणजे पाडू शकता तुम्ही नोटीस देऊन, आणि त्यांच्यावरती गुन्हेसुद्धा दाखल करण्याचे दिलं। पण मान्य तहसीलदार साहेब बोलतात की आत्ता ते माझ्या अखत्यारीत बांधकाम पाडण्याचं माझ्या अखत्यारीत येत नाही म्हणून। हा कुठला डिसिजन? मागच्या वेळी तो ऑगस्ट महिन्यात तेच तहसीलदारने ते बांधकाम पाडलेलं नाही, आता तिथे स्लॅब होऊन आता हे तहसीलदार बोलतात की मला ते बांधकाम पाडता येत नाही। काय मागणी आहे आपली? आमची मागणी आहे ते पानवट्यावरचे रस्ते खुल्ले करावे, ते बांधकाम झालेले ते तोडण्यात यावं, हीच आमची मागणी आहे। आणि आज 6वा दिवस आहे तरी प्रशासन अजून जाग येत नाही। आज जर आमच्या माणसाचं जीवाचं जर बरं वाईट झालं तर ह्याला दोषी कोण? मला वाटतं ह्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, हीच आमची एक विनंती आहे। जेतवन बौद्ध विहार शांतिनगर हिंगोली के तहत जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्र अंधारवाड़ी आदरणीय भिक्खु पयारतन थेरो के मार्गदर्शन में 12 फरवरी को 20वीं अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद का कार्यक्रम हिंगोली में समाप्त हुआ। इस कार्यक्रम में आदरणीय भिक्खु डॉक्टर खेम धम्मो महाथेरो, आदरणीय भिक्खु धम्म सेवक महाथेरो द्वारा धम्म देशना की गई थी। झाली पटीचे समुद्र बांध प्राप्त झाला आणि आमचे आईन्स्टाईन काय म्हणतात? बुद्धिझम भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानवादी आहे आणि आईन्स्टाईन महामानव झाले। आज जगामध्ये शोध विज्ञानाचे तथागताच्या तत्वावर काही प्रमाणात लागत आहे आणि आमच्या समाजामध्ये शास्त्रज्ञ तयार जास्त होत नाही, डॉक्टर जास्त होतात। पण बंधू आणि भगिनीनो, बुद्ध आणि बाबासाहेबांना विसरू नका। आज जपान, इस्रायल अनेक देशामध्ये महान क्रांती झालेली आहे। तथागतांना साधं समजू नका। तथागतांना अभिधम्म पिटक मध्ये अभिधम्म पिटकचे 7 ग्रंथ आहेत। धम्मसंगिनी, धातुकथा, पुग्गलपयती, यमक, पठाण, कथा वधू, विभंग, धातुकथा हे 7 ग्रंथ आहेत। भारत देशामध्ये महान चळवळ चालू आहे आणि 2500 वर्षापूर्वी आपल्या भारत देशामध्ये तथागत सम्यक संबुद्ध होऊन गेलेले आहेत आणि त्यांची ओळख बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे।
मी इथे भाषणबाजी करण्यासाठी आलेलो नाहीये. तुमच्यावर महान करुणा येत आहे. तुमच्यामध्ये महान करुणा येत आहे. तुम्ही एकही श्रोतापन्न दिसत नाही, एकही सकृतागामी दिसत नाही, एकही अनागामी दिसत नाही. ही भगवान बुद्धाची महान करुणा आहे. बंधू आणि भगिनीनो, भगवान बुद्धाचा मूळ पाया जाणण्याचा प्रयत्न करा. 2500 वर्षापूर्वी तथागतांच्या हातामध्ये पूर्ण जग होतं, विज्ञान होतं, आणि आज विज्ञानाच्या हातात जग आहे. बंधू आणि भगिनीनो, हा लाईटाचा शोध विज्ञानाने लावलेला आहे, आणि या लाईटाचा शोध थॉमस एडिसनने लावलेला आहे, आणि त्याचं विज्ञान तथागताचं आहे. आणि आम्ही लाईट बिल भरत आहोत, आणि आमचा ह्याला पता नाही. आमच्या समाजामध्ये अशी ग्लानी लागलेली आहे, आम्ही सक्षम नाही झालो. अट्टपुरीस पुगला एस भगवतो सावक संगो आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजली करणियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोक साती. बंधू आणि भगिनीनो, हर साल की तरह इस साल भी बजरंग दल ने वैलेंटाइंस डे का कड़ा विरोध किया। 14 फरवरी के दिन बजरंग दल के कार्यकर्ता सभी जगह जाकर इस वैलेंटाइंस डे के खिलाफ विरोध प्रदर्शन कर रहे हैं। संगठन के पदाधिकारी राजेश शुक्ला ने कहा कि वैलेंटाइंस डे के नाम पर अश्लीलता बर्दाश्त नहीं की जाएगी। उन्होंने यह भी कहा कि पश्चिम सभ्यता के प्रभाव के चलते युवा वर्ग अपने संस्कारों से दूर होता जा रहा है। वैलेंटाइंस डे के नाम पर सार्वजनिक स्थानों पर अश्लीलता का प्रदर्शन हो रहा है, इसीलिए इस बात का बजरंग दल द्वारा कड़ा विरोध किया गया। वैलेंटाइन का कोई विरोध नहीं करता बजरंग दल। हर साल संस्कार के कार्यक्रम जो देश भर में चलते हैं, इसी का सबक सिखाने के लिए बजरंग दल हर साल एक ऐसा आयोजन करता है कि अपने शहर में किसी प्रकार का कोई भी बच्चा या कोई बच्ची को लेकर गार्डनों में अश्लीलता ना फैलाए। बजरंग दल उसी का विरोध करता है। और आजकल ये जो जिस प्रकार का नंगा नाच चल रहा है पार्कों में, वो पार्कों में बंद होकर आजकल ओयो में ज़्यादातर सक्रिय हो चुका है। बजरंग दल हमेशा ऐसी अश्लीलता की घोर निंदा करता है कि शहर में किसी प्रकार का भी कोई कृत्य ना हो जिससे कि अपने शहर का माहौल बिगड़े। यही बोलना। जय श्री राम। 12 जिले हैं शहर में, 12 जिलों के अनुसार हर जिले की अपनी अपनी योजना रहती है। जिस प्रकार आजकल ओयो में नाबालिग बच्चों को बिना आई कार्ड के लिया जाता है और किसी प्रकार के गार्डनों में गाड़ियों में कल किस प्रकार से विरोध देखा जा सकता है? जैसे लोग रिएक्ट करेंगे वैसे ही विरोध दिखाएंगे। जो गार्डन में दिखेगा फिर जैसे जूते से चमकाएंगे। हिंगनघाट, समुद्रपुर और सिंधी रेलवे के साथ साथ पूरे वर्धा जिले को बिजली बोर्ड द्वारा बिना किसी पूर्व सूचना के किसानों की बिजली आपूर्ति ठप हो गई है। यह जिला किसानों की आत्महत्या से ग्रसित है। किसान कई संकटों का सामना कर किसान लोगों द्वारा अर्जित धनराशि किसानों की बिजली आपूर्ति ठप होने से किसान आर्थिक स्थिति से टूट गए हैं। इसीलिए किसानों के खेतों में बिजली के पंपों का कनेक्शन तुरंत बंद करो, किसानों के काटे गए कनेक्शन को जोड़ो। इस प्रकार की अन्य मांग को लेकर हिंगनघाट संघ के भाजपा विधायक समीर कुनवार ने जिलाधिकारी कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया है। आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला 8 तास सुद्धा लाईन मिळत नाही। त्याच्यामध्ये आता यांनी लाईन बंद करून त्याचा सपाटा लावलेला आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा ही आता जाण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शेतामध्ये आता हरभरा पीक आहे आणि गहू, काही लोकांचा भाजीपाला, काही लोकांचा अर्धा 2 एकर ऊस हे असं असताना त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला। याविषयी मी सभागृहामध्ये विषय मांडला। सातत्यानं 2-3 अधिवेशनापासून मी माझ्या भाषणामधून हा विषय मांडला। आता गेल्या म्हणजे डिसेंबरमध्ये जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला। त्या सर्व चर्चेला उत्तर देताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही विनंती केली की शेतकऱ्यांचा तुम्ही विद्युत पुरवठा खंडित करू नका आणि त्यांना कमीत कमी एप्रिल ते मेची वेळ आपण द्या। त्यांनी कबूल केलं की मी एप्रिलच्या पहिले कुठलंही खंडित करणार नाही असं त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये ऑन फ्लोअर सांगितलं। त्याच्यामध्ये विचारणाऱ्यापैकी मी सुद्धा होतो आणि तिथून इकडे आल्याबरोबर लाईन बंद करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे। शेतकऱ्यांनी जावं कुठं?
रोज 50 ते 100 शेतकऱ्यांचे मला सकाळपासून रात्रीपर्यंत फोन येते. भाऊ कसं करायचं, लाईन बंद केली, आम्हाला गव्हाला पाणी द्यायचं आहे. आता पहिलेच मागच्या वर्षीचं उत्पन्न नाही, यावर्षी सोयाबीन नाही, कापूसही कमी, फार कमी झाला. आणि अशा याच्यामध्ये तुरी पूर्णपणे एकाएकी तुरी चांगल्या होत्या. तुरी हा पीक चांगलं होतं, लोकांना वाटलं तूर चांगली होईल, तुरीवरती खर्च केला, फवारे मारले आणि अचानक त्याच्यावरती मर रोग आला आणि तुरी 3 दिवसामध्ये पूर्ण तूर ही हजारो हेक्टरची जळून खाक झाली प्रत्येक शेतकऱ्याची. अशा परिस्थितीमध्ये आता फक्त गहू आहे आणि चणा आहे, तर याला सुद्धा तुम्ही आता पाणी बंद करता. हे असे म्हणजे आसमानी सुलतानी दोन्ही संकट एकाच वेळेला या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून नाईलाज असतो मी याच्या पहिले कलेक्टरला विनंती केली, कलेक्टरला एक पत्र दिलं. कलेक्टर मॅडमला म्हटलं तुम्ही याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढा, एक 2-3 महिन्याची वेळ शेतकऱ्यांना द्या, त्यांची गव्हाची पाण्याची वेळ जाऊ द्या, नंतर तुम्ही वसुली करा. त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, मी चर्चा करते. त्यांनी काही बोललो नाही. मी आता त्यांना काही दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वी पुन्हा एक पत्र दिलं की म्हटलं तुम्ही त्यातून काही तोडगा काढा, पण कुठलाही तोडगा निघाला नाही. त्याच्यामुळे आजपासून मी आता आंदोलन या ठिकाणी करत आहे आणि आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही, कारण की शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं दुःख मी उघड्या डोळ्यांनी आमदार म्हणून पाहत नाही. जय भीम मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन वाघमारे द्वारा लिखित कड़ मराठी इस काव्य संग्रह का प्रकाशन अनंत राउत इनके हाथों नांदेड़ के नरहर कुरुंदकर सभागृह में किया गया। इस कल्चरल एसोसिएशन के सचिव डॉक्टर विजय कुमार माहुरे इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय के परीक्षा एवं मूल्यांकन मंडल में प्रभारी संचालक डॉक्टर रवि सरोदे, यशदा पुना के डॉक्टर बबन जोगंदड़, साहित्यिक राम वाघमारे की अतिथि के रूप में मौजूद थे। कथा संग्रह लिहिण्याचा माझा उद्देश एकच आहे की स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये विभक्त म्हणजे वेगळे पण दाखवल्या जातं। पुरुष हा स्त्रीवर अन्याय करत असतो आणि अन्यायाचे एकच प्रकार नाहीत, अशा बहुसंख्य प्रकार आहेत, पण अन्याय होऊ नये हा माझा उद्देश आहे। त्यामध्ये मी प्रत्यक्षरित्या पाहिलेले प्रसंग, अनुभवलेले प्रसंग, त्याच्यातून मी नाव आणि स्थळ बदलून म्हणजे मी कथेमध्ये त्या नमूद केलेलं आहे आणि त्यामुळं कथा ही एका विशिष्ट आकाराची न ठेवता मी त्या अनेक कथेमध्ये कळ कशी आहे हे मी कळीपासूनच म्हणजे संपूर्ण होऊ शकते, अनेक विध्वंस प्रकार होऊ शकतात याची मला जाणीव झाल्यामुळे मी कळ हे नाव दिलेलं आहे। 1968ला मी ज्यावेळेस पोलीस म्हणून माझी नियुक्ती झालेली होती, पण मी त्यामध्ये जॉईन झालो नाही। माहेर नावाच्या दिवाळी अंकात मी एक कथा वाचली, त्याच्यामध्ये पोलिसांच्या संदर्भामध्ये अतिशय वाईट प्रसंग मी अनुभवले आणि त्याच्यामध्ये एक कथा अशी होती की मी एकदा फूल झाले तर स्त्री हे फूल आहे आणि स्त्रीचं म्हणजे फुलाची ही व्याख्या, फूल हे देवावर वाहिलं जातं, प्रतिष्ठित माणसाला दिलं जातं, सत्कारासाठी वापरलं जातं, पण फूल हे प्रेतावर फेकलेले फूल हे कधीही फूल होऊ शकत नाही, ते पायदळी तुडवले जाते। आणि साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात, काय हेच सांगतो थोडक्यात सांगा। तर यामध्ये यामुळं माझं साहित्य लिहिण्यासाठी एक मन प्रवृत्त झालं आणि असे काही प्रसंग आलेले आहेत की
ब्राह्मण हे एक जातीयवादी असतात आणि सर्व जातीचे मूळच म्हणजे ते आहेत हे मला जाणवलं. आणि मी एक गीत गाताना मला शाळेमध्ये आपल्या प्रसंगामध्ये एका ब्राह्मण शिक्षकांनी मला हेटाळणी माझी केली. हे जातीयवादी गाणं आहे असं म्हणून मला त्या गीताविषयी मला म्हटलं गेलं. पण दुसऱ्याच म्हणजे एका शिक्षकानं जो मुख्याध्यापक त्यांनी मला 2500 वर्षे ह्या जातीवर अन्याय झालेला आहे ते तुम्हाला सहन झालं आता तुम्हाला दिसत नाही. त्याची कविताच तुम्हाला कशी दिसते त्याची. म्हणजे आजचा कथासंग्रह आहे त्याचे लेखक अर्जुन वाघमारे सर आहेत आणि ते माझे 30 वर्षापासूनचे जुने मित्र आहेत. त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनच मी त्यांच्या कथासंग्रहावर कवितावर अतिशय प्रेम करत होतो. आणि ज्या पीपल्स कॉलेजमध्ये ते इथे शिक्षकेतर कर्मचारी होते अक्षरशः विद्यार्थ्यांचे गरीब विद्यार्थ्यांचे त्यांनी चांगले प्रश्न सोडवले. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मदत केली. आणि अशा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून पुढे गेलेले आहेत. तरी ते प्राध्यापक नव्हते कुठले शिक्षक नव्हते परंतु एक क्लरिकल साईडचा माणूस आज मागासकरी विद्यार्थ्यांना एवढं मोठं प्रोत्साहन देतो आहे. आणि म्हणून मी त्यांना पीपल्स कॉलेजचा नेहमी ढाण्यावाग म्हणायचं आणि त्याच्यावर आजपर्यंत मी प्रेम करत आलो. त्यांचे सासरे पण तसेच होते. दोन्ही कवी होते. ते कवी म्हणायचे अतिशय हळव्या म्हणायचे आणि त्या हळव्या मनातून अतिशय चांगला संग्रह कळ हा त्यांनी निर्माण केलेला आहे. या साहित्यिकांना काय सांगाल? विशेष म्हणजे कळमध्ये ज्या हे दिलेले आहेत त्यातलं जे स्त्रीचं हे पात्र आहे आणि नवीन जे आहेत विशेष म्हणजे आजकालच्या स्त्रियावर अन्याय झालं तर त्या कुठेतरी आत्महत्या करतात सुसाईड करतात किंवा पॉयझन घेतात आणि आपल्याला संपवतात. परंतु आजच्या तरुण पिढीला आणि आजच्या युवकांना मी सांगेल की तसं करू नका. तुमच्यावर अन्याय झाला तर अण्णाभाऊ साठेच्या कादंबरीत जसे त्या कोयता घेत होत्या संघर्ष करत होत्या अशा संघर्ष घेऊन पेटाय. विशेष म्हणजे वैचारिक पातळीवर खचून जाऊ नका तुम्ही. तर थोडंसं तेवढा वेळ जरी गेला आणि पुढं तर तुम्हाला जर काही करायचं असेल तर मोठा संघर्षाने आहे. कारण मी यासाठी त्यांना म्हणतो की तुमच्या पाठीमागे बाबासाहेबांचा फुलेंचा विचार आहे संघर्षाचा विचार आहे. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही भिवू नका संघर्ष करत राहा अशी या प्रसंगी मी तुम्हाला सांगेन. आणि शिक्षकेतर कर्मचारी असूनही त्यांनी कविता यापूर्वी लिहिलेल्या आहेत कथाही लिहिलेल्या आहेत. सामाजिक जाणीवा बाळगून कार्यरत असलेले ते कर्मचारी होते. आणि कळ या कथासंग्रहातून समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांना ज्या वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं वेदना सोसावी लागते त्या वेदनेचा आविष्कार कळ या कथासंग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून त्यांनी केलेला आहे. समाजामध्ये असलेली जाती व्यवस्था अस्पृश्यता त्याचबरोबर पुरुषप्रधान व्यवस्था समाजात असलेल्या अंधश्रद्धा चुकीच्या रूढी परंपरा स्त्रियांना येणारं वैधव्य इथं असलेली बेटीबंदीची प्रथा या सगळ्या घटकांच्यामुळं या देशातील सामान्य माणसांना कशा पद्धतीनं दुःख सोसावं लागतं त्या दुःखाचा आविष्कार अत्यंत प्रत्येकारी रीतीनं या कथासंग्रहामध्ये केलेला आहे. लोकशाहीमध्ये ही सरंजामदारी व्यवस्था कशी शिल्लक आहे तिचे अवशेष कसे शिल्लक आहेत आणि वर्तमानातले सरंजामदार आजही सामान्य माणसांच्यावरती कशा प्रकारे अन्याय अत्याचार करतात याचाही आविष्कार या कथासंग्रहामधून केलेला आहे. या कथासंग्रहामधील भाषा ग्रामीण बोली भाषा आहे आणि म्हणी वाक्प्रचारांचा वापर अत्यंत प्रत्येकारी रीतीनं केलेला आहे. माणसांच्या ज्या मूलभूत प्रेरणा असतात कामप्रेरणा त्याचबरोबर अन्नाची प्रेरणा या सगळ्या प्रेरणांचा आणि वासनांचा आविष्कार या कथासंग्रहातून अत्यंत प्रभावीपणानं झालेला आहे. अर्जुन वाघमारे यांचा कळ हा कथासंग्रह यांचं प्रकाशन झालेलं आहे. या कळ कथासंग्रहामध्ये 17 कथा आहेत आणि या 17 कथांमध्ये जास्तीत जास्त कथा या स्त्रीप्रधान कथा आहेत असं माझं मत आहे. कारण या कथासंग्रहाच्यामध्ये पुरुषांचं पात्र मोठ्या प्रमाणात कमीच दिसते आहे आणि जास्तीत जास्त मग सेवंतासारखी कोमलसारखी कमलसारखी सेवंतासारखी मंजुळासारखी या सगळ्या स्त्रिया यामध्ये येतात आणि या सगळ्याच स्त्रिया या आपल्या जीवनामध्ये आलेल्या कटू अनुभवाचं सादरीकरण करताना दिसतात. लेखकाने या संपूर्ण कथासंग्रहाच्या माध्यमातून या ग्रामीण माणसांच्या किंवा स्त्रियांच्या जीवनात आलेलं दुःख त्यांच्या वेदना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या स्त्रिया बंडखोर आहेत असं तुमचं म्हणणं? हां, याच्यामध्ये अशा काही स्त्रिया आहेत की ज्या बंडखोर आहेत. त्यामध्ये रूढी प्रथा परंपरेचा धिक्कार करणाऱ्या काही आहेत.
तर पाटलांनी आपल्या शेतामध्ये काम करताना केलेल्या अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर विळ्याने हल्ला करून त्याला संपवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याही स्त्रिया या कथासंग्रहामध्ये आहेत. म्हणून त्या बंडखोर वृत्तीच्या सुद्धा आहेत. मी डॉक्टर बबन जोगदंड यशोदा पुणे इथे आहे आणि आज कळ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं नांदेडला आलेलो आहे. अर्जुन वाघमारे हे एक प्रथितयश कथाकार आहेत. त्यांनी यापूर्वीही चांगल्या कथा लिहिल्यात, कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यांनी कळ नावाचा जो कथासंग्रह लिहिलेला आहे, या कळ कथासंग्रहामध्ये त्यांनी जे खेडेगावामध्ये त्यांचा जन्म झाला, एका सामान्य कुटुंबामध्ये, दलित कुटुंबामध्ये, आणि त्यांनी जे लहानपणी जे प्रसंग अनुभवलेले आहेत, ज्याच्यामध्ये जातीयता असेल, अस्पृश्यता असेल किंवा एकमेकांचा द्वेष, मत्सर किंवा एकमेकांबद्दल जे गावांमध्ये समाजामध्ये जो अकस असतो, उच्च नीचतेचा भेदभाव असतो, याच्याबद्दलचं वर्णन त्यांनी या कादंबरीमध्ये किंवा कथेमध्ये केलेलं आहे. आपल्या दुःख, वेदना या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्या निश्चितच भावी पिढीसाठी मार्गदर्शक स्वरूपाच्या आहेत. कारण आपलं पूर्वीचं जीवन कसं होतं हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे माझ्या मते. त्यामुळे हे पुस्तक अतिशय मौलिक स्वरूपाचं आहे. पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाला काय सांगाल? लेखकांनी खरं तर अशी उत्कृष्ट आणखी साहित्य निर्मिती करायला हवी, कारण त्यांच्यामध्ये लिहिण्याचं एक कसब आहे. त्यांची लेखनशैली ही बोली भाषेत, ग्रामीण भाषेत आहे. त्याच्यामुळं अधिकाधिक साहित्य त्यांनी लिहावं असं मला वाटतं. कोल्हापुर जयप्रभा स्टूडियो सिनेमागृह वैभवशाली माना जाता है. कई मराठी अभिनेता अभिनेत्री बने हैं. ये स्टूडियो लता मंगेशकर इनके नाम से था, लेकिन 2 साल पहले ही 6 करोड़ 50 लाख से ये स्टूडियो एक निजी संस्था के बिक्री की जाने की खबर सामने आई, जिस कारण से कोल्हापुर में काफ़ी हड़कंप मच गया. स्टूडियो के खरीदी किए जाने की संस्था के कार्यालय पर शाही फेंक दी गई और कई सामाजिक संगठनों द्वारा इसका निषेध किया गया. इस स्टूडियो को बचाने के लिए अब अखिल भारतीय मराठी सिनेमागृह महामंडल की ओर से जयप्रभा स्टूडियो के सामने अनिश्चितकालीन धरना आंदोलन किया गया. जयप्रभा स्टुडिओ वाचलंच पाहिजे. जयप्रभा स्टुडिओ वाचलंच पाहिजे. की जनता को ये आह्वान करती हूँ कि ये जो हमारी सुवर्ण परंपरा है, ये फिल्म निर्मिती की, ये कोल्हापुर से शुरू हुई है. एक्चुअली ऐसा मानते हैं कि कोल्हापुर ही मतलब बॉलीवुड ये यहाँ से शुरू हुआ है, कोल्हापुर से शुरू हुआ है. तो ये जो परंपरा है ये सुरक्षित रहनी चाहिए, इसका संवर्धन होना चाहिए. और इसीलिए जो एकमात्र स्टूडियो यहाँ पे बचा है, जयप्रभा स्टूडियो, जो 1933 में जो शुरू हुआ था, वो अभी भी शुरू रहना चाहिए, आगे भी शुरू रहना चाहिए, शूटिंग के लिए शुरू रहना चाहिए. और ये जो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडल ने जो आंदोलन शुरू किया है उसको मैं सपोर्ट करती हूँ और आम जनता को भी ये आह्वान करती हूँ कि उन्होंने भी इसमें अपना योगदान देना चाहिए, सपोर्ट देना चाहिए, ताकि कोल्हापुर की ये जो चित्र परंपरा जो है, कला परंपरा जो है, वो आबादित रहे और आगे चलती रहे, संवर्धित होती रहे. नमस्कार, मैं धनंजय पाटिल बात कर रहा हूँ. मैं यहाँ कोल्हापुर फिल्म इंडस्ट्री में बतौर एक्टर काम करता हूँ. ये जयप्रभा स्टूडियो जो पुरानी यादें हैं हमारी जयप्रभा स्टूडियो का साथ जुड़ी हुई. यहाँ से बहुत कलाकार बॉलीवुड में गए हैं. जैसे कि राज कपूर की शुरुआत भी यहाँ से हुई थी, लता मंगेशकर जी की भी शुरुआत यहाँ से हुई थी. और हमें बहुत दुख हो रहा है कि ये स्टूडियो बेचा गया है. ये ज़मीन बेचने के लिए नहीं, हेरिटेज में आती है. और हमारे कलाकारों को, हम जैसे कलाकारों को बहुत दुख होता है. ये स्टूडियो फिर से शुरू होना चाहिए, शूटिंग के लिए शुरू होने चाहिए. यहाँ का रोजी रोटी से बंद हुई है हमारे लोगों की, वो शुरू होनी चाहिए, ऐसी हमारी अपेक्षा है. विषय पेंडिंग पडला. ॲक्च्युली जयप्रभा स्टूडियो ये पहले से ही हम जैसे कलाकारों के लिए और तंत्रज्ञ के लिए पहले से ही मातृभूमि जैसा है ये स्टूडियो.
क्योंकि मैं भी बचपन से इधर शूटिंग देखता आ रहा था और मेरी भी मन में एक इच्छा जागी थी कि मैं भी कल एक कलाकार बनूं, और यही सपना आज यही काम करते हुए पूरा हुआ था। मेरे जैसे कई लोग होंगे जो ये जयप्रभा स्टूडियो को देखकर, इधर यहाँ का आदर्श देखकर आगे आए होंगे, और ऐसे में ये जयप्रभा स्टूडियो ख़त्म हो रहा है यहाँ से, मतलब अभी कला शूटिंग मीटिंग यहाँ से बंद हो गए। ये बहुत ही दुख और चिंताजनक बात है, और इसलिए हमें सबको लगता है कि ये जयप्रभा स्टूडियो शुरू रहना चाहिए, इधर शूटिंग होनी चाहिए, और कोल्हापुर में नए नए कलाकार। 120 बेड का इस कैंसर अस्पताल में मुख, गला, अन्ननलिका, स्तन, फेफड़े, पेट, हड्डी से संबंधित कैंसर उपचार की तथा स्त्री से व बालक से संबंधित कैंसर का भी उपचार आधुनिक तंत्र ज्ञान द्वारा किया जाएगा। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने अपने उद्घाटन उद्बोधन में कहा कि मेगा ग्रुप सदैव लोगों की सेवा में समर्पित रहता है, जिसका जीता जागता उदाहरण यहाँ की ये कैंसर अस्पताल का निर्माण है। इस अस्पताल की निर्मित से मध्य भारत के सभी कैंसर पीड़ित मरीजों की सफल उपचार की सुविधा मिलेगी। आज या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलची देखील सुरुवात झालेली आहे। खरं म्हणजे आज गरीब माणसाकरता डॉक्टरकडे जाणं कठीण झालेलं आहे। डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांनी जे सांगितलं ती गोष्ट एकदम खरी आहे की गव्हर्नमेंटमध्ये बजेटमध्ये खूप कन्स्ट्रेंट आहे। पिण्याला पाण्याच्या योजनेकरताही पैसे कमी पडतात, आणि त्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप शिवाय पर्याय नाही। त्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे समाजाच्या लोकांनी समाजाच्या सेवेकरता विविध प्रकारची इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय आपण समाजाला सस्टेनेबल ग्रोथ आणि सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकत नाही। The inspiration behind private-public partnership is basically inspiration and motivation for the poor people. Those who are socially, economically, educationally backward, and those who are very difficult for them, which is not affordable for them to take the medical treatment. And that is exactly the principle behind the highway. When I am working for road construction, once upon a time I remember in assembly, R.R. Patil and J.R. Patil दोघांनी मला प्रश्न विचारला होता की तुम्ही सगळं BOT करता तर मग सरकार देखील BOTवर चालवायला का नाही। तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी जर मुंबईचे उड्डाण पूल, वरळी बांद्रा आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे वाचवले आणि ते पैसे मी 16,000 महाराष्ट्रातल्या गावांना पक्के रस्ते जोडण्याकरता दिले, ते जर मी हे पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट केले नसते तर त्या गावातल्या लोकांना रस्ते जोडण्याकरता पैसे देता आले नसते। आणि म्हणून दत्ताभाऊंनी त्यांच्या या सर्व कार्याची सुरुवात करत असताना कोविडच्या काळामध्ये खरोखर आपल्या इथल्या जनतेची किती कठीण स्थिती होती याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे। ऑक्सिजनचा अभाव होता, औषधांचा अभाव होता, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याकरता जागा नव्हती। आमच्या केळवदचा एक कार्यकर्ता तो तब्येत सिरियस झाली, चंद्रपूरला होता। मी सागरला विनंती केली, त्याला चंद्रपूरहून आणता आणता मधल्या रस्त्यात तो चालला गेला। असे अनेक लोक मृत्युमुखी पडले। ऑक्सिजन नव्हतं, डॉक्टर लोक वाट पाहत राहायचे की ऑक्सिजनचं ट्रक केलं। आपण विमानामध्ये ट्रक घालून विशाखापट्टणमला पाठवले आणि ऑक्सिजन आणला आणि मोठ्या मुश्किलीने लोकांचे प्राण वाचले। पण त्या काळामध्ये दत्ताभाऊ तुमच्या जय मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। 9 जुलाई को दलित पैंथर की स्थापना की 50वीं वर्षगांठ हो चुकी है। दलित पैंथर्स के स्वर्ण जयंती के अवसर पर पूरे महाराष्ट्र राज्य में दलित पैंथर की स्वर्ण जयंती मनाई जाएगी। इस बात की घोषणा रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ने बांद्रा के वोकार्ड हॉल में दी। या अशा साहित्यिकांचा सत्कार नक्की करण्यात आलेला आहे। या ठिकाणी एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीमध्ये मला ते निमंत्रक म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि बाकीची संयोजन समिती जी आहे त्याच्यामध्ये अर्जुन डांगळे आहेत, चंद्रकांत अंडोरे, अविनाश मातेकर, गंगाधर गाडे, दिलीप जगताप, बबन कांबळे, भूपेश सुलकर, सुरेश केदारे, गौतम सोनवणे, सुखदेव तात्या सोनवणे, गंगाधर गाडे, बाबूराव कदम, जयदेव गायकवाड, सुरेश सावंत, नाना भालेराव, प्रेम गोहिल, मनोज संसारे, अशोक दिवे इत्यादी लोकांची जी समिती आहे ही समिती आज आम्ही या ठिकाणी नेमलेली आहे आणि या समितीच्या वतीनं विभागीय लेवलला मोठे कार्यक्रम होणार आहे। त्या विभागामधली सुद्धा एक वेगळी समिती करण्यात येणार आहे आणि पॅन्थरने जे काम केलेलं आहे, पॅन्थरचा जो इतिहास आहे त्या इतिहासाची जो इतिहास आहे तो लोकांच्या समोर मांडण्यासाठी आणि जी आंबेडकरी मुवमेंट आहे या आंबेडकरी मुवमेंटमध्ये संघर्षाची भूमिका सातत्यानं राहिली पाहिजे। अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याची नौजवानांमध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा ठिकठिकाणी घेण्यात येणार आहे। हा जो कार्यक्रम आहे तो नागपूर आहे, अमरावती आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, पुणे आहे, आपलं महाड आहे, त्यानंतर येवला आहे, नाशिक आहे, म्हणजे अशा अनेक ठिकाणी हे कार्यक्रम जे आहे ते घेण्याचं ठरलेलं आहे। आणि अजूनही ही जी समिती आहे अजून याच्यामध्ये अनेक ॲक्टिव्ह कार्यकर्ते जे आहे त्यांच्यासाठी एखादी वेगळी आयोजक समिती जी आहे ती आयोजक समिती करून 9 जुलैचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रित करायचं, तो कार्यक्रम किती दिवसाचा, एक तो 2-3 दिवसाचा कार्यक्रम ठेवण्याचा विचार आमचा आहे। त्याच्यामध्ये साहित्यिक विचारवंताचे परिसंवाद असतील किंवा जो भव्य असा जो कार्यक्रम आहे मुख्य कार्यक्रम त्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हे आम्ही ठरवणार आहोत आणि दलित पॅन्थरच्या इतिहासाला एक उजाळा देण्याचं जे काम आहे हे काम या निमित्तानं आम्ही करणार आहोत। तर आजच्या बैठकीमध्ये हे सगळे आमचे ते नेते आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करून राज्य वस्तु एवं सेवाकर कार्यालय औरंगाबाद द्वारा 3 दिवसीय राज्य स्तरीय अंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था। क्रिकेट की स्पर्धा में कुल 12 टीमों ने हिस्सा लिया था, जिसमें से 2 टीम, एक कोल्हापुर किंग्स और दूसरी औरंगाबाद स्पार्टन के बीच हुए फाइनल मुकाबले में कोल्हापुर किंग्स ने 3 रन से विजय हासिल की। काम हे काय पप्पा काहीच नाही, मी पण ऑनलाईन क्लास करतो आणि तुम्ही पण ऑनलाईन क्लास करताय। फक्त कम्प्युटरच्या समोर बसलेले असतात, मी पण मला कम्प्युटर समोर बसले तर तुम्ही रागावता। सो एकदम थोडा बोरिंगसा होऊन गेलेले आहेत आणि ठीक आहे आपल्या नोकरीचं आहे, गरजेचं आहे, करावं लागतो, परंतु वर्षामध्ये असे काही 3-4 दिवस परत आपले कॉलेज लाईफ, लहानपणाचं लाईफ आणि एक मैत्रीत्व जे भावना निर्माण होण्यासाठी असे काहीतरी टुर्नामेंट ऑर्गनाईज करणे फार महत्त्वाचे आहे। आणि मी काल सरांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला। सर फक्त अधूनमधून असे होत असतात आणि सरांनासुद्धा हा पटला की प्रत्येक वर्षी एक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा असे झोन वाईज म्हणजे पहिला डिव्हिजनमध्ये घ्या आणि नंतर झोन वाईज घ्या आणि इंटर झोन्समधून एक राज्यस्तरीय एक चांगलं
3 दिवस 4 दिवसाचा एक स्नेह मेळावा होऊन जाईल आणि ते अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी कोणी आता STI असतात, सोबत तयारी केलेलं असतात, त्याचा बदली नागपूरला झाली आणि औरंगाबाद आणि काही लोक मुंबई. या निमित्ताने 3-4 दिवसाच्या निमित्ताने काही एकत्रित येण्याचा एक कारण बनते आणि त्या व्हायला पाहिजे आणि त्या भावनेशी मी आहेत. आणि मी विशिष्ट करून संघटनेमध्ये जे काही लोक काम करतात त्या लोकांनी थोडा पुढाकार घ्यावा, कारण अधिकारी पुढाकार घेतील हे सोडून द्या. थोड्या संघटनामध्ये काम करणारे जे कर्मचारी अधिकारी आहेत या सर्व लोकांनी थोडा पुढाकार घेऊन हे प्रत्येक वर्षी हा आयोजन करा आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक पण ऑर्गनाइज करा. प्रत्येक लोकांना क्रिकेटच येतो असे नाही आहे. हाँ टेनिस बॉल है, अभी लेदर बॉल करा के तो आधा टीम गायब हो जाएंगे इधर. त्यामुळे साहेब अरे इथं लागेल तिकडे लागेल बाबा नको. हां त्यामुळे आम्ही असे लागतो म्हणून दुसरे दिवशी एक धावा ठेवलेले आहेत, ते कॉकटेल पार्टी ठेवलेलं आहे. म्हणजे परत वापस जाताना नियमित स्वरूपात जावा, दवा आणि दुवा पण दोन्ही घेऊन जावा. आणि मी सर्व खेळाडूंना विनंती करतो, एक खेळाडू वृत्तीने भाग घ्या. मी इथं JC आहेत, इकडे उतरल्यावर मग एक शिपाई काय, एक JC काय, एक DC काय, सर्व खेळाडू म्हणून त्या ठिकाणी खेळायला पाहिजे. फ्रेंडशिप टूर्नामेंट ठीक है, फ्रेंडशिप बाहर तक फ्रेंडशिप है, लेकिन अंदर जाने के बाद एक लढाऊ वृत्तीने राहायला पाहिजे आणि जिद्दीने केलं पाहिजे, तळमळीने केलं पाहिजे. औरंगाबाद जिले में किसानों के रबी हंगाम के चलते बिजली जलाने के मामले बढ़ चुके हैं. इसी के चलते किसान बेबस हो चुके हैं. विद्युत के पास बिजली रोहित्रा की मरम्मत या तेल खरीदने के लिए पैसे नहीं हैं. इसलिए किसानों को अपने बिजली बिलों का भुगतान करने के लिए मजबूर किया जा रहा है. वहीं दूसरी ओर महावितरण के सर्कल कार्यालय पर हजारों संख्या में प्रयोग करने के योग्य नए ट्रांसफार्मर धूल खाते पड़ चुके हैं. इसीलिए विधायक प्रशांत बंब इनके अचानक प्रदर्शन ने हंगामा खड़ा कर दिया है. अमित रमेश कुमार पारक व्यवसाय पारक डाया ज्वेलर्स रायपुर ने 12 फरवरी को वर्धा शहर पुलिस स्टेशन में बताया कि रायपुर के पारक डाया ज्वेलर्स के पास 14 और 18 कैरेट गोल्ड प्लेटेड हीरे, 71 अंगूठियां और 82 टॉप्स ऐसे सोने के जेवर कुल मिला के 47,82,319 रुपए के जेवर उनकी दुकान में काम करने वाले पुरुषोत्तम यादव को बैतूल में वितरण के लिए प्लास्टिक के डब्बे में सौंपे गए और उन्हें 9 फरवरी को रायपुर रेलवे स्टेशन पर बैतूल जाने के लिए छोड़ा जाने का मामला सामने आया है. वर्धा सिटी पोलीस स्टेशन येथे 12/2/2022 रोजी रायपूर येथील फिर्यादी अमित पारक यांनी एक कंप्लेंट दिली की त्यांचे काही ज्वेलरीचे सामान चोरी गेलेले आहे. त्यावरून आमची सगळी वर्धा पोलीसची टीम, ज्याच्यामध्ये ॲडिशनल SP सोळंके साहेब, SDPO जगताप साहेब, वर्धा सिटीचे ठाणेदार बंडीवार, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे गायकवाड साहेब, या सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी खबरींचं नेटवर्क सुरू करून त्याबाबतची माहिती निष्पन्न केली. जो सामान नेणारा, ज्वेलरीचं सामान नेणारा जो व्यक्ती होता तो रायपूरवरून मध्य प्रदेश येथील बैतूल येथे जाणार होता. नागपूरला तो ट्रेनमधून उतरला. त्यानं तिथं मद्यप्राशन केलं आणि तिथून त्याला कुणीतरी सांगितलं की तुम्ही वर्ध्याला जा, वर्धा इथून तुम्हाला ट्रेन मिळेल. तो वर्धा इथे आला. रेल्वे स्टेशनला माहिती घेतल्यानंतर त्याला ट्रेनचं टाईम काहीतरी लेट कळालं. तो दारूच्या नशेत असल्यामुळे सैरभैर फिरत होता. इथल्या एका लोकलच्या गुन्हेगारानं त्याच्याबाबत त्याला छेडला असता थोडीशी त्याला माहिती समजली की घटना काय घडली असेल. त्या गुन्हेगाराला लक्षात आलं की याची आपण बॅग चोरू शकतो. हा माणूस शुद्धीत नसल्यामुळे तो त्याची बॅग घेऊन चोरून निघून गेला. जशी आम्हाला माहिती मिळाली
तसे आम्ही एक टीम अकोला खामगाव इकडे रवाना केली आणि अवघ्या काही तासांमध्ये आरोपी आणि चोरीस गेलेला माल आम्ही रिकवर केलेला आहे. सदरचा माल जवळपास 47,82,000 रुपयांचा आहे. आरोपी आम्ही रेड हँड पकडलेला आहे आणि पुढचा तपास बंडीवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि PSI पाटील हे करतील. पाटील यांनी यामध्ये खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे. आरोपी वेळेत निष्पन्न झाला नसता तर पुढचं सगळं कारवाई करणं खूप अवघड गेलं असतं, कारण त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा मोबाईल किंवा असं नेटवर्क नव्हतं. साधा माणूस असल्यामुळे त्याला निष्पन्न करणं तसं खूप अवघड काम होतं. पण PSI पाटील आणि टीमनं वेळेत त्याला अटक केली. धन्यवाद. थैंक यू. पूर्व विधायक चंद्रकांत पाटिल के निधन पर कोल्हापुर में फिर से चुनाव होने जा रहा है. इस चुनाव में अब शिव शक्ति पार्टी अपने उम्मीदवार खड़े किए जाएंगे. इस बात की जानकारी करुणा धनंजय मुंडे ने आज कोल्हापुर में पत्र परिषद लेते हुए दी. अत्याचार हो रहे हैं. मेरे को सबसे बड़ी शर्मिंदगी की बात यही लगती है कि आज रूपाली ताई चाकणकर जी अध्यक्ष होने के बावजूद भी, महिला आयोग के अध्यक्ष होने के बावजूद भी दिशा सालियान, पूजा चौहान, करुणा धनंजय मुंडे, रेणु शर्मा, ये सब एक क्वेश्चन मार्क बने हुए हैं और कहीं पे कोई न्याय नहीं मिल रहा है. आज भीड़ जिले में भी 6 महीने में 400 बलात्कार हो गए. पूरे महाराष्ट्र का आंकड़ा तो मैंने निकाला नहीं है गूगल पे से, पर इतना सब कुछ होने के बावजूद भी मैं ये मानती हूँ. अभी भी थोड़े दिन पहले, 10 दिन पहले की बात है, मैंने उस बच्ची को पाठिंबा दिया है कि वो शिवसेना के जिला परिषद सदस्य थे, उन्होंने एक लड़की के साथ बलात्कार किया, पर अभी तक उस पर FIR नहीं है. तो रूपाली ताई चाकणकर जी, ये आपके अध्यक्षता में महिला आयोग के अध्यक्ष हैं आप, उसके बावजूद भी इतना सब कुछ हो रहा है. तो मैं ये बोलती हूँ कि आप महिला आयोग को भंग ही कर दीजिए, महिला आयोग खत्म ही कर दीजिए, क्योंकि जब न्याय मिलना ही नहीं है तो कोई मतलब ही नहीं है महिला आयोग का. मैंने खुद ने भी, मेरे साथ जो हुआ, मेरे बच्चे उठा लिए गए, सब हुआ. मैं महिला आयोग में आज इतने टाइम से कंप्लेंट देके बैठी हूँ, कोई कार्रवाई नहीं है. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय मीडिया न्यूज.